पीडितेला न्याय मिळाला पाहिजे का आरोपी निर्दोष सुटला पाहिजे? जो वकील ज्याचा पक्षकार आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक वकिलाने आपल्या पक्षकाराचं काम चांगलं करायला पाहिजे. पण न्याय देण्याचं काम हे जजचं असतं, फक्त वकिलाचं काम आहे लढणं. नाही, आता जसं आपण बघितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जशा गोष्टी शिकवलेल्या आहेत, महिलेला सन्मान केला पाहिजे. तर एखादी महिला तिच्या बचावासाठी किंवा तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी ती जर कोर्टात येत असेल आणि समोरच्या माणसाने जर ही गोष्ट केलेली असेल, आता तुम्ही जवळजवळ 60-62 रेप केस लढलेले आहेत आणि बरोबर, आणि त्यापैकी जवळजवळ सगळ्याच तुम्ही आरोपींना तुम्ही निर्दोष मुक्तता दिलेली, जवळपास सगळ्याच, बरोबर. तर मग अशा गोष्टी तुम्हाला अशा गिल्ट वाटत नाही का या गोष्टीत की एखाद्या महिला जर म्हणजे स्वतःचं एक रेप केलेला स्वतःचा म्हणते आणि अशा गोष्टीत त्या समोरच्या आरोपीला जर बिनधास्त त्याला जामीन मंजूर होतो किंवा मग त्याला निर्दोष सुटका होती, तर मग अशा वेळेस तुम्हाला असं जाणवत नाही का ही गोष्ट चुकीची आहे बघ? नाही, मला असं म्हणायचं की अशा वेळेस हा एक शब्द आहे. आता जेव्हा तुम्ही त्या आरोपीला भाकर खाऊ घालू शकता तर मी केस का लढू शकत नाही? दुसरी गोष्ट, तो आरोपी आहे किंवा नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. बऱ्याच प्रकरणात पब्लिकने ठरवून टाकलं, मीडियाने ठरवून टाकलं तो आरोपी आहे आणि बरेच आरोपी सुटून सुद्धा आलेत की. मग आज ज्या मीडियाने न्यूज आपले त्यांना फाशी द्यायला पाहिजे. त्या मीडियाला आता मी नावं नाही घेणार, पण अशी काही प्रकरणं आहेत की त्यामध्ये आरोपी दिसले परंतु ते आरोपी निघाले नाही, ते सुटले नाही. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की मग त्यात आरोपी सुद्धा निर्दोष सुटलेले आहेत. हो, असे बरेच केसेस की त्यांच्यावर केस. बरं, एवढंच कशाला, साधं उदाहरण देतो. आपल्या पुणे कोर्टात जवळपास महिन्याला 100 रेप केसेस दाखल होतात. 1 किंवा 2 आरोपीला शिक्षा होते. मग बाकीच्या ज्या महिला आहेत 99% तर सगळ्यांना फाशी द्यायची का की तुम्ही खोट्या केसेस दाखल केल्या? बरं, एवढंच कशाला, बऱ्याच केसेस अशा आहेत 50च्या वरती लढल्या पण जात नाही. महिला हळूच एक अफिडेव्हिट देते की माझं काही संबंध नाही, काही झालेलं नाहीये, जे काही झालं संमतीने झालेलं आहे, मला केस नाही चालूची, केस काढून घ्यायची. मग अशा महिलेला शिक्षा करायला पाहिजे का? अशा महिलेला मारायला पाहिजे? तू कशी कंप्लेंट दिली होती मग रेपची? रोज प्रत्येक पोलिसमध्ये 1 किंवा 2 FIR बलात्काराच्या रेपच्या दाखल होतात.